मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांनी एकूण 7 नेत्यांच्या दिल्लीमध्ये घेतल्या भेटी। दिल्लीतील नेत्यांना 5 वेगवेगळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचं फडणवीसांनी दर्शन घडवलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिली भेट। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणताही तिढा नाही, मंत्री कोण असतील याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचाच वर चष्मा राहणार, गृह खातं भाजपकडेच, तसंच अर्थ आणि महसूल खात्यासंदर्भात भाजप राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू। नगरविकास खातं शिवसेनेला मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। दिल्लीतल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। भाजपचे 20, शिंदेचे 12 तर अजित पवार यांचे 10 मंत्री होणार। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरेंची बैठक। मंत्रिपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भामध्ये महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाची वर्णी लागणार यावरती शिक्कामोर्तब होणार। मंत्रिपदावरून शिवसेनेमध्येच धुसफूस असल्याची माहिती। काही माजी मंत्र्यांना आमदारांचा विरोध, सत्तार, केसरकर, तानाजी सावंत रडारवरती। विरोधी पक्षनेते पदासंदर्भामध्ये प्रस्ताव आला पाहिजे, प्रस्ताव आला तर नियमानुसार निर्णय घेतला जाईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। नंबर 2 आणि नंबर 3 वर कोणता उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा टोला। महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची मोर्ची बांधणी सुरू। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली शिवसेनेच्या खासदार आणि आमदार आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळ सचिवालयाचं काम सुरू, इतर प्रशासकीय कामांनाही झाली सुरुवात। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नागपूरच्या रवी भवन येथे मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज। 16 डिसेंबरपासून अधिवेशनाला होणार सुरुवात। निवडणूक आयोगानं काही आमदारांना पाठवलं स्मरणपत्र। निवडणूक काळामध्ये केलेल्या खर्चाचा उमेदवारांना 23 डिसेंबरपर्यंत तपशील द्यावा लागणार, अन्यथा 3 वर्षांसाठी आमदारकी होऊ शकते रद्द। अकोल्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पक्षाच्या उपनेतेपदी घेतली, त्यांची झाली नियुक्ती। उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं नियुक्ती। गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावरती कार्यकर्त्यांची गर्दी। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावरती एकत्र वाहिली आदरांजली। गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं भजन आणि भजनामध्ये पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे सुद्धा सहभागी। भोंग्याच्या आवाजावरती शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांचा आक्रमक पवित्रा। कुडाळमधील धार्मिक स्थळांवरती चाललेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवरती कारवाई करावी, निलेश राणेंची मागणी। शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार भाऊबीजेची सुट्टी। दरवर्षी मिळणाऱ्या एकूण 24 सुट्ट्यांमध्ये आता आणखी एक सार्वजनिक सुट्टीची भर। महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 31 डिसेंबरपूर्वी करा। अनेक उमेदवारांचं वय वाढत असल्यानं भरती लवकर घेण्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।